विशाळगडावरचं अतिक्रमण हे आजचं नाही आहे, अनेक वर्षापासूनचं आहे. आमचं सरकार येण्याच्या अगोदरपासूनचं आहे. हे खरं आहे की गड किल्ल्यांचं संवर्धन संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारवर असतानाही किंवा जिल्हा प्रशासनावर असतानाही अनेक वर्षे याकडे दुर्लक्ष झालं. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात व देवेंद्रजीच्या नेतृत्वात अजितदादांच्या नेतृत्वामध्ये हे गड किल्ले आमच्या आस्थेचा विषय आहे, आमच्या अभिमानाचा विषय आहे, आमच्या ऐतिहासिक वारशाचा विषय आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की प्रतापगडावर सुद्धा जेव्हा अफझल खानाच्या कबरीचं अतिक्रमण झालं 29 जुलै 1953 पासून हजारो शिवभक्त मागणी करायचे की अतिक्रमण हटवलं पाहिजे. पण दुर्दैवाने तात्कालिक काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने 5 मे 2008ला हे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा निर्णय सुद्धा केला. पण महाराष्ट्राच्या आमच्या सर्वांचं हे सुदैव होतं की नियमानुकूल करण्याचा प्रस्तावाला 5 वर्षाची मुदत असताना त्या 5 वर्षामध्ये जे अफझल खानाच्या कबरीच्या स्मारकाची संस्था होती ते 5 वर्षामध्ये त्याला अनुकूल करू शकले नाही. आणि म्हणूनच आपण या संदर्भामधलं अतिक्रमण हटवू शकलो. आत्ता माननीय एकनाथ शिंदेजींच्या निर्देशानुसार, माननीय देवेंद्रजीच्या व अजितदादांच्या सूचनेनुसार जेव्हा गड किल्ल्याच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये शिवभक्त, गडप्रेमी, या महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक वारसा याच्यावर प्रेम करणारे शिष्टमंडळ भेटीला आले, त्यापैकी एक विशाळगडाचं होतं. या सरकारने विशाळगडाचं जे अतिक्रमण आहे हे हटवण्याच्या दृष्टीने 1,17,00,000 रुपये हे जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये वर्गही केले की हे अतिक्रमण हटवलं पाहिजे. मधात काही लोक कोर्टात गेले आणि त्यामुळे थांबलं होतं. आता नुकतीच 3-4 दिवसापूर्वी बैठक घेऊन या संदर्भामधली अजून स्पष्टता आणली. माननीय मुख्यमंत्री मोदींनी निर्देश दिले आहे आणि गडप्रेमी लोकांचीही मागणी आहे. तिथं अनेक गडावर प्रेम करणाऱ्या विविध संघटना, मग त्यामध्ये विद्यार्थी परिषद आहे, विश्व हिंदू परिषद आहे, बजरंग दल आहे व या संदर्भातल्या अनेक NGO सुद्धा ज्या विशाळगडांच्या संदर्भामध्ये अतिक्रमण हटावं अशी मागणी करत आहे. आणि यासाठी आपण एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये या विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने आपल्याला विचारही करणं गरजेचं आहे. कारण काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना याची सुरुवात झाली एका मुजाहीर जो आहे त्याला पट्टा दिला आणि त्यातून हे प्रश्न निर्माण झाले. जर काँग्रेस राष्ट्रवादीने एक पट्टा तेव्हा दिला नसता तर कोर्टामध्ये ही केस स्टँड होऊ शकली नसती. पण आता कोर्टामध्ये केस स्टँड आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ही सरकारच्या भूमिकेशी सुसंगत आहे की आपल्याला ते अतिक्रमण हटवायचं आहे. बैठक झाली कोर्टामध्ये. या संदर्भामध्ये जे काही स्थगिती आहे, आपण आपले आदरणीय जे AG आहे सराफ साहेब त्यांनाही ही बाजू मांडायला सांगितली आहे. आपला एक नगर विकासचा आणि महसूल वन विभागाचा जो GR आहे, महसूल विभागाने नगर विकासचा तो GR आहे की साधारणतः 30 सप्टेंबरपर्यंत निवासी अतिक्रमण काढता येत नाही. या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी आपल्याला जी JCB द्यायची आहे ती न्यायला इथं व्यवस्था नाही, कारण त्या पायऱ्यावरून ती JCB जात नाही. आणि म्हणून मग त्याला रिअसेंबल करून पुन्हा त्याला जोडून काही करता येईल का, किंवा त्या ठिकाणी जाण्यासाठी ज्या व्यवस्था आहे याचाही अभ्यास जिल्हाधिकारी करते आहे. पण प्रयत्न सरकारचा हाच असतो आहे की सामोपचाराने व्हावं. जे अतिक्रमणकारी आहे त्यांना आपल्या सर्वांच्या भावनेशी अवगत करत त्यांना त्या गडाच्या खालती कोणती जागा उपलब्ध असेल तर सामोपचाराने त्यांचं तिथं अतिक्रमणधारकांना सामोपचाराने करता येईल का याचाही विचार केला जातो आहे. आणि एवढंच नव्हे तर माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आमची एकत्रित चर्चा झाली की असं अनेक ठिकाणी झालं आहे. गड किल्ल्यांवर जे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा, आमच्यासाठी पराक्रमाचा वारसा सांगणारे गड किल्ले आहे, इथंही काही ठिकाणी अतिक्रमण झालं. किंवा अशा गडकिल्ल्यावर काही लोक जाऊन त्या गडकिल्ल्याच्या पवित्र वातावरणालाही भंग करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे उदाहरण सांगायचं असेल तर काही गडकिल्ल्यांवर जातात आणि मद्यप्राशन करतात. पण जेव्हा आपण पोलीस विभागामध्ये FIR दाखल करतो तेव्हा तिथं गड किल्ला किंवा जमीन, कोणती जमीन असा उल्लेख नसल्याने त्यांना जो सामान्य कायद्यातली सामान्य जी दंडाची तरतूद आहे तेवढीच लागते.
आता आपण या कायद्यामध्ये बदल करून छत्रपती शिवाजी महाराज किंवा मराठा साम्राज्याच्या सर्व शूर वीरांशी संबंधित गडकिल्ल्यावर जर असं कोणी मद्यप्राशन केलं तर त्याला सामान्य तरतूद लागू होणार नाही, त्याला विशेष तरतूद लागू व्हावी यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो आहे। शेवटी गडकिल्ल्याचं संवर्धन संरक्षण करतानाच त्याची पवित्रता, त्या ठिकाणी असणारी आस्था, कणाकणामध्ये असणारी ती ईश्वरीय ऊर्जा देणारी शक्ती, यावर कुठेही अडचण येऊ नये। पण हे खरं आहे की या अगोदर दुर्लक्ष केल्याने आज अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्या। हे विशाळगडाचेही अतिक्रमण हटवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांची आमच्याशी सुसंगत भूमिका आहे। आवश्यकता असेल तर प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा केलीच आहे, पण जी दगडफेक अतिक्रमणधारकांनी केली तर पोलीस विभागाला निश्चितपणे आदेश दिला जाईल की अशांना शोधलंच पाहिजे। आमच्या देशामध्ये अशा पद्धतीने कायद्याचं उल्लंघन करणाऱ्याच्या पाठीशी कोणी उभं राहता कामा नये। छत्रपती संभाजींची अशी भूमिका दिसते आहे की फक्त विशाळगडच नाही, इतर जे किल्ले आहेत त्या संदर्भात देखील आम्ही येत्या काळामध्ये भूमिका घेऊ। या संदर्भात काय नेमकं आव्हान तुम्ही संभाजी नाही, सरकार त्यांची भूमिका सरकारशी सुसंगत आहे। काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असेपर्यंत याचा कधी विचारच झाला नाही। म्हणजे उदाहरणच द्यायचं असेल तर आमच्याकडे आर्कॉलॉजीकडे असणारे गडकिल्ले याचा विचार या अगोदर केलाच नाही आहे ना, आत्ता तो विचार होतोय, त्या संदर्भात नियम केले जात आहे। तुम्हाला मी एक आकडा साधारणतः संवेदनशीलतेचं प्रतीक म्हणून सांगतो की 2013च्या अगोदर गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी कधी 10 कोटी, 12 कोटी, 13 कोटी, हायएस्ट आकडा 14 कोटी, आणि आत्ताच्या सरकारमध्ये हा आकडा 850 कोटी आहे। म्हणजे 10 वर्षापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी किती गंभीर होती हे आपल्या लक्षात येईल। काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी तेव्हाची, आत्ताची नाही, ती तर आत्ता आमच्यासोबत आहे। पण या दृष्टीने मी आपल्याला सांगितलं की याच्यामधली गंभीरता असेल, याच्यामध्ये सुरक्षा गार्ड नियुक्त करण्याचा प्रयत्न असेल, पदभरतीचा प्रयत्न असेल, याच्या संदर्भामध्ये आपण या गडकिल्ल्याच्या संवर्धनाच्या संदर्भामध्ये आणि संरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण जी गंभीरता आत्ता दाखवतोय ती कदाचित अगोदर दाखवली असती तर अतिक्रमण झाली नसती। ही अतिक्रमणं नवीन नाही, ही अतिक्रमणं आमचं सरकार येण्याच्या फार अगोदरची अतिक्रमण आहे। याच्यामध्ये जेवढा सामोपचाराने मार्ग निघेल तेवढा सामोपचाराने काढू, ज्या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीत लोक नसेल तिथं कायद्याने काढू। काल मनोज जरांगे यांची रॅली पार पडलेली आहे, त्यामध्ये अनेक वादग्रस्त विधानं देखील त्यांच्याकडनं समोर येताना दिसत आहेत। मराठ्यांच्या पाया पडल्याशिवाय ओबीसी आमदारांना कुठे पर्याय नाही, अशा प्रकारचे विधानं देखील मनोज जरांगे यांकडनं येताना दिसतात। कशा प्रकारे बघता आहे सरकार, कशा प्रकारे येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी हँडल करणार? आपल्याला माहीत आहे, महाराष्ट्र म्हटला की महाराष्ट्राचा आस्था, अस्मिता, प्राण म्हणजे शिवबा। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्र करून हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, रयतेच्या राज्याचं स्वप्न पाहिलं। आपल्या देशामध्ये सुद्धा संविधान आपल्याला हेच शिकवतं। संविधानाची मूलतत्व, संविधानाच्या डायरेक्टिव्स याच्यामध्ये आम्ही जातीपातीच्या बाहेर जाऊ, एकमेकाला सहकार्य करत या देशाला मजबूत करत या देशामध्ये एक सुजलाम सुफलाम आनंदाचं वातावरण असावं, हाच भाव संविधान आम्हाला व्यक्त करतो। आपल्या हक्कासाठी निश्चितपणे प्रत्येकाला प्रयत्न करण्याचा संविधानाने अधिकार दिला, पण या हक्काची बाधा इतरांना पोहोचू नये याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा आमच्यावर टाकली आहे। संविधान जसं आम्हाला अधिकाराची भाषा सांगतो तशी कर्तव्य, दायित्व आणि जबाबदारीची ही भाषा सांगतो। आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक प्रश्नावर गंभीरपणे विचार केला पाहिजे। यासाठीच सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेजी, सन्माननीय देवेंद्रजी व सन्माननीय अजितदादांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली। जेव्हा केव्हा असं वाटतं की एका समाजावर अन्याय होतो आहे असं त्या समाजाच्या नेतृत्वाला वाटतं किंवा समाजाच्या समाजबांधवांना वाटतं, तेव्हा माननीय एकनाथ शिंदेजी व माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आमचं शिष्टमंडळ त्यांच्याशी पाठवून संवाद करतात। संवादातून, चर्चेतून समाधानाकडे जावं हा भाव सरकारचा आहे की संवाद केल्याशिवाय आम्हाला समाधानाकडे कसं जाता येईल। या अगोदरही माननीय श्री जरांगेजी यांच्या संदर्भामध्ये
आमच्या मंत्रिमंडळातले काही सहकारी त्यांना भेटून आले आणि हा विश्वास देण्याचा सरकारच्या वतीने प्रयत्न आहे की इतर कोणत्याही समूहाचं, जातीचं, समाजाचं नुकसान न होता आपल्याला न्याय देण्यासाठी सरकार बांधील आहे आणि सरकार त्या दृष्टीने प्रयत्नही करत आहे. आपल्याला माहिती आहे की मागच्या एका विशेष अधिवेशनामध्ये आपण आरक्षण देण्याचाही निर्णय केला. आता या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी विरोधी पक्षाला आमंत्रित करून यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली. पण दुर्दैवाने विरोधी पक्ष फक्त त्याचं एकच लक्ष आहे की सत्ता आपल्याला कशी प्राप्त करता येईल. महाराष्ट्रात दुही माजली तरी चालेल, अस्थिरता निर्माण झाली तरी चालेल, पण दुर्दैवाने जो विरोधी पक्ष आहे आणि विशेष करून विरोधी पक्षाला सुद्धा मी काल श्री जरांगे यांचं एक स्टेटमेंट ऐकलं की विरोधी पक्ष का गेला नाही त्या बैठकीला. कारण विरोधी पक्षाला भीती आहे की आपल्याला आपली भूमिका मांडता येत नाही, आपल्याला फक्त समाजामध्ये भांडण घेऊन जर सत्तेच्या पायऱ्या चढता येईल तर त्या चढण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्ष दुर्दैवाने करत आहे. पण मी मराठा आंदोलकांना विनंती करेन, सरकारच्या वतीने आवाहनही करेन की संवादातून आपण सर्वजण समाधानाकडे जाऊया आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण एकत्रितपणे सर्वांच्या प्रगतीचा, उन्नतीचा विचार करत पुढे जाण्यासाठी जे सरकारचे प्रतिनिधी समाजाच्या प्रमुखांना भेटतात, मला वाटतं की त्यांच्याशी योग्य पद्धतीची समर्पक चर्चा व्हावी आणि या समर्पक चर्चेतून जे कोणी विरोधक, मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज, गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास अशा पद्धतीने काम करतात, त्यांच्यापासून सावध राहत आपल्याला महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे त्या विचारावर एक एक पाऊल पुढे टाकण्याची आवश्यकता आहे. गिरीश महाजन यांच्यावरती सुद्धा जरांगे यांनी भाष्य केलेलं आहे. ते स्वतःला फार हुशार समजतात अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे आणि ज्या आमदारांनी ओबीसी नेत्यांना मदत केलेली आहे त्या मराठा आमदारांना सुद्धा आपल्याला पाडायचं असं जरांगे म्हणतात. मला असं वाटतं की जेव्हा त्यांच्याशी संवाद सुरू होईल तेव्हा या साऱ्या गोष्टी मागे पडतील असा माझा विश्वास आहे. आत्ता जेव्हा एखादी प्रतिक्रिया दिली जाते ती प्रतिक्रिया आपल्या मागणीच्या समर्थनार्थ तीव्रतेने दिल्या जाते, पण जेव्हा या मागणीच्या संदर्भात सरकारची भूमिका ही मनाला पटायला लागते तेव्हा मात्र या गोष्टी ज्या आहेत त्या मागे पडतात. सर, याच्यावरूनच आपण जर पाहिलं तर 2014 पासून ते आतापर्यंत तुम्ही जसं म्हणता ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा आता एकनाथ शिंदे असतील प्रत्येक वेळी आश्वासन देतात, पण जरांगेंचा थेट निशाणा जो आहे तो प्रत्येक वेळी देवेंद्र फडणवीस म्हणजे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर येतात. आता पण त्यांनी म्हटलंय की मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून देवेंद्र फडणवीस दबाव आणत असतील असं जरांगे. मला असं वाटतं की हे गैरसमजातून आहे. प्रत्येक बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंच्या सोबत श्री देवेंद्रजी, श्री अजितदादा, श्री चंद्रकांतदादा पाटील हे सर्वच लोक निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत आहे आणि म्हणून मला वाटतं की कधी कधी ही माहिती पोहोचत नसल्याने देवेंद्रजीबद्दल गैरसमज पसरले असतील, पण भविष्यामध्ये हे गैरसमज दूर होतील असा माझा विश्वास आहे. अजित पवार यांना कुठेतरी क्लीन चिट जी मिळालेली होती त्याला आता पुन्हा एकदा आव्हान दिलेलं आहे. म्हणजे 7 साखर कारखाने आहेत त्यांच्याकडनं कुठेतरी कोर्टात धाव घेण्यात आलेली आहे आणि 25 तारखेपासून त्या संदर्भात आता सुनावणी देखील होताना पाहायला मिळणार आहे. एकूणच अजितदादांना क्लीन चिट मिळते आणि पुन्हा एकदा अजितदादांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे. सरकार म्हणून तुम्ही कशा प्रकारे बघताय? नाही, आज अजितदादा आमच्यासोबत आलेत म्हणून हे प्रश्न उपस्थित होत आहे. खरं तर माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा अजितदादांना या शिखर बँक किंवा तत्सम प्रकरणातून क्लीन चिट ही माननीय उद्धवजींनी दिली. आपल्याला माहीत असेल संजय राठोडांना क्लीन चिट हे उद्धवजींनी दिली आणि आता ती क्लीन चिट दिल्यानंतर आता पुढे जे काही केसेस झाल्या त्या केसेसमध्ये किंवा त्या अपीलमध्ये पुन्हा क्लीन चिट देण्यात आली आहे. आता या क्लीन चिटच्या विरुद्ध शेवटी लोकशाही आहे, काही लोकांना या क्लीन चिटच्या विरुद्ध न्यायालयात जाता येतं आणि ही व्यवस्था आहे. आता न्यायालयात गेल्यानंतर जेव्हा माननीय न्यायाधीश महोदय दोन्हीही बाजू ऐकतील तेव्हा योग्य तो निर्णय न्याय देतील आणि म्हणून मला वाटतं की न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं असल्याने यावर जास्त भाष्य करणं हे काही एक सरकार म्हणून उचित राहणार नाही. न्यायालय दोन्ही बाजू ऐकून त्यावर न्याय देईल. अजितदादा बारामती विधानसभा लढणार नाहीत अशा चर्चा या बारामतीत कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहेत आणि त्याबाबत ते आज अजितदादा घोषणा करणार असल्याची
शक्यता आहे ती व्यक्त केली जाते. तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? नाही मला माहिती नाही आहे, पण एक राजकीय कॉमन सेन्स आहे. 1001% अजितदादा ही निवडणूक लढवणार असं माझं व्यक्तिगत राजकीय विश्लेषण आहे. कोणीही व्यक्ती ज्यांना भविष्यात मोठं राजकारण करायचं असतं किंवा ज्यांना राजकारणामध्ये आपल्या प्रतिमेला जपायचं असतं अशी पाठ युद्धात कधीच दाखवणार नाही. अजितदादा हे बारामती लढवतील हे माझं राजकीय विश्लेषण आहे. माझा काही अजितदादांनी चर्चा केलेली नाही आणि मी पुन्हा तुम्हाला विश्वासाने सांगतो की कालच्या निवडणुकीचा निकाल हा पुढच्या निवडणुकीला कधीच लागू होत नाही. जर तुम्ही 2018 मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक बघितली असेल तर एक निकाल लागला आणि एप्रिल 2019 निवडणूक बघितली असेल तर निकाल टोकाचा दुसरा लागला. ओरिसा विधानसभेत एकाच दिवशी मतदान 2019 झालं. विधानसभेचा निकाल एक होता आणि लोकसभेचा एकाच दिवशी झालेला निकाल एक होता. 1999 महाराष्ट्रामध्ये लोकसभा विधानसभा एकत्रित आल्या, पण लोकसभेचा निकाल एक होता, विधानसभेचा निकाल एक होता. जर तुम्ही याचं विश्लेषण केलं तर अनेकदा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा एकमेकाशी संबंध कधीही नसतो. कधी 1-to-1 फाईट झाल्याने कधी नुकसान होतं, कधी एखादा उमेदवार एखादा पक्ष निवडून आल्यानंतर तो ज्या पद्धतीने आचरण करतो त्या आचरणाने मतदार हे होतात. आणि साधी गोष्ट आहे, लोकसभेत एक भूमिका असते, मतदारांची विधानसभेत दुसरी भूमिका असते आणि म्हणून लोकसभेसारखाच निकाल विधानसभेत लागतो असं जर कुणी म्हणतच असेल तर मग निवडणुका घ्यायचीच आवश्यकता नाही. याच निवडणुकीच्या निकालावर उद्या मध्य प्रदेशमध्ये भविष्यातल्या सर्व निवडणुका बंद कराव्या लागतील. देशामध्ये याच पद्धतीने निवडणुका या 5 वर्षांनी यायची आवश्यकता नाही, दर 10 वर्षांनी निवडणुका घेता येईल. कशाला हजारो कोटीचा खर्च करायचा? म्हणून हे योग्य नाही. लोकशाहीमध्ये एका निवडणुकीचा दुसऱ्या निवडणुकीशी संबंध नसतो. मागच्या वर्षीचा फिजिक्सचा पेपर हा यावर्षीसुद्धा तसेच प्रश्न येतील असं नसतं. वातावरण बदलत असतं. तुम्हाला माहिती आहे की इतक्या चांगल्या शेतकरी आमच्या बहिणींसाठी तरुणांसाठी ज्या योजना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात देवेंद्रजी व अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली केल्या जाते आहे. कार्यकर्ते जेव्हा लोकांपर्यंत जाईल तेव्हा नरेटिव्ह उद्ध्वस्त होईल, तेव्हा संविधान बदलणार आहे. हा भ्रामक प्रचार हा निश्चितपणे लोकांच्या लक्षात येईल की जोसेफ गोबेल्सपेक्षाही खोटं बोलण्यामध्ये तरबेज असणारा कोणता पक्ष असेल तर तो म्हणजे महाविकास आघाडी काँग्रेस आहे. हे लोकांच्या लक्षात येईल. तुम्ही विधानसभेचं शेवटचं भाषण ऐकलं असेल, मनुस्मृती जागी केली, चातुर्वर्ण्य जागा केला. आता खरं तर संविधानावर विश्वास नसणारे हे आता चातुर्वर्ण जागे करून भाषा त्यांचा संविधानावर विषय नाही म्हणून आणीबाणी गावली होती. म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काहीही संबंध येणार नाही. आपण विधानसभेत महायुती सरकार जिंकेल हे 100% आहे आणि अजितदादासुद्धा बारामती विधानसभा लढवेल. सर, विधान परिषदेला महायुतीचे 9 उमेदवार निवडले, पण महायुतीची जी आमदारांची आकडेवारी होती त्याच्यात प्लस जे ते नंबर्स आलेले पाहायला मिळाले. काँग्रेसचे आमदार कुठली अशी चर्चा झाली. त्याच्यात आता प्रभारी जे काँग्रेसचे रमेश चंद्रला यांनी त्यांचा असा अंदाज आहे जे आमदार बाबा सिद्दीकी म्हणजे राष्ट्रवादीत आलेले बाबा सिद्दीकी आणि तुमच्यासोबत आलेले अशोक चव्हाण यांच्या संपर्कात होते म्हणून त्यांच्यावर आता कारवाई केली जाते. तुम्ही काय बघता? त्याच्यानंतर तुमच्याकडे इन्कमिंग होईल का आणि या कारवाईकडे कसं बघता? नाही, इन्कमिंग होईल की नाही हे मी नाही सांगू शकत. त्यांनी आपल्या पक्षातल्याच नेत्यांना धडा शिकवायसाठी, कारण जेवढा भ्रामक प्रचार काँग्रेसने केला हा काही सर्वांनाच आवडेल असा नाही आहे ना. लोकशाहीच्या काही परंपरा आहे, त्या परंपरेचं उल्लंघन करत जेव्हा निवडणूक फक्त आणि फक्त खुर्ची लक्षात ठेवून केल्या जाते, जातीमध्ये विष कालवण्याचं काम केलं जातं आणि खोटं बोलून मतदान प्राप्त करण्याचं काम केलं जातं, तर तेव्हा काही जे चांगले लोक असतात, जे महाभारतामध्ये विदूर होते किंवा रामायणामध्ये विभीषण होते, अशा लोकांना या भूमिका पटत नाही आणि मग या भूमिकेच्या विरोधात ते आपलं मत जिथं जिथं लोकशाही मार्गाने व्यक्त करता येतं तिथं लोकशाही मार्गाने व्यक्त करतात. आता काँग्रेस त्यांच्यावर काय कारवाई करेल आणि ही तर एक सुरुवात आहे. भविष्यात अजून कुठं काय होईल तर तो काँग्रेस काय करेल याची तर काँग्रेसला ठरवायचं आहे. त्याच्यावर मी कसं भाष्य करेन? बच्चू कडू म्हणतात की ते महायुतीचा भाग नाही, ते महायुतीमध्ये नाही, ते वेगळे आहेत.
नाही ठीक आहे, मग त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ते काय त्यांची भूमिका काय आहे मी कसं व्यक्त करू शकेल. ते जी भूमिका त्यांची सांगतील ती खरीच भूमिका असणार आहे. पण ते वारंवार अशा प्रकारची विधानं करता आहेत. कुठेतरी ते सरकारसोबत देखील होते, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील होते. सोबतच तिसऱ्या आघाडी बनवण्याचे देखील त्यांच्याकडनं प्रयत्न होताना दिसत आहेत. दुसरीकडे असं होत असताना तिसरीकडे ते असंही म्हणतायत की सरकारकडनं जर का माझ्या मागण्या पूर्ण झाल्या तर विधानसभेमध्ये मी निवडणुकीमध्ये माघार घेईल. मी विधानसभेत त्यांचं एक भाषण ऐकलं आणि ते विधानसभेत मध्यभागी बसतात. तर विधानसभेत भाषण देताना ते असं म्हणाले की इकडची काँग्रेस किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि इकडची महायुती या दोघांपासूनही मी समान अंतर ठेवून बसलो आहे. या दोन्ही पक्षाला माझा काही पाठिंबा नाही, कारण मी वैचारिक दृष्टिकोनातून माझी काही व्यक्तिगत मत आहे आणि म्हणून जी माहिती तुम्ही देत आहात तर मलाही व्यक्तिगत रीतीने वाटतं की ती तिसरी आघाडी कदाचित बच्चूभाऊ करतील. ते महायुतीसोबतही राहणार नाही असं वाटतं आणि महाविकास आघाडीसोबतही राहणार नाही. पण तथापि त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे, यावर मी विश्लेषण करणं काही योग्य नाही. बच्चूभाऊ कडू एक स्वतंत्र विचारसरणीचे नेते आहे आणि यासाठी त्यांचं मत किंवा त्यांचा जो काही विचार आहे, त्यांची काही जी वैचारिक मांडणी आहे याच्यामध्ये मी भाष्य करणं योग्य नाही. पण जे विधानसभेत ते म्हणाले की दोघांपासूनही मी अंतर ठेवून आहे, तर कदाचित तुम्ही जसं म्हणताय की ते तिसरी आघाडी करतील आणि अमरावतीमध्ये त्यांनी हा प्रयोग केला. आता सर जर का बघायचं तर संजय राऊत आणि अनिल देशमुख असेल हे दोघेही असा दावा करत आहेत की मिशन विधानसभेमध्ये आम्ही 180च्या वर जागा जिंकू. याकडे नाही असं आहे, ते दावा करतच नाही आहे, ते आता स्वप्नही तसेच बघताय. म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये इतके मुख्यमंत्री झाले की रोज एक नवीन मुख्यमंत्री होतं. म्हणजे इच्छुक मुख्यमंत्री आणि मंत्री होत आहे. तर दावा करायला कोणी थांबवू शकत नाही ना. आपल्या घटनेमध्ये स्वप्न पाहण्यावर अजून तरी कोणत्याही सेक्शनमध्ये IPC कोणतीही बंदी नाही. स्वप्न कोणीही बघू शकतं. म्हणजे आपण बघितलं असेल की NDAला स्पष्ट बहुमत बघितल्यानंतर सुद्धा काही प्रधानमंत्री आपणही बघितलेत, त्यांना असं वाटत होतं की आता काहीतरी जादू होईल, नितीश कुमार साहेब किंवा आदरणीय चंद्राबाबू पाठिंबा काढतील, हा पाठिंबा आम्ही घेऊ, मग आम्ही मस्तपैकी आनंदामध्ये रथावर स्वार होऊन पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसू. त्या स्वप्नावर तुम्ही कशी बंदी टाकू शकतात? अशी स्वप्न मुंगेरी लागणी पाहिली आहे. अशी स्वप्न गणपत वाणीन बिडी पितांना चावायचाचं नुसतीचं काढी, मनाशीचा न बनायचा की या जागेवर बांधीन माडी. आता हे स्वप्न तुम्ही मी थांबवू शकतो का? तर या स्वप्नाच्या मागे त्यांना स्वप्न बघू द्या. जनतेचं एकच स्वप्न आहे, जनतेचं एकच स्वप्न आहे की आमच्या कुटुंबातल्या स्त्रीला बहीण मानणारा पक्ष कोणता आणि नेता कोणता. मुख्यमंत्र्याची माझी लाडकी बहीण 2,48,00,000 बहिणींपर्यंत 1,500 रुपये महिना हे आर्थिक स्वातंत्र्याचं पहिलं पाऊल आहे. जे आमचे 10 लक्षापेक्षा जास्त डिप्लोमा डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले आमचे तरुण तरुणी आहे, ते निर्णय करू द्या ना सरकार कोणाचं येईल. त्यांच्यासाठी 10,000 कोटीची योजना केली आहे. जे शेतकरी अन्नदाता सुखी भव आपण म्हणतो, ज्या शेतकऱ्यांना आपण आज नव्हे तर स्वर्गीय लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा देत देशाला सन्मान करण्याचं शिकवलं की ज्याचं कष्ट हे अन्नाच्या रूपामध्ये रोज तुमच्या ताटात येतं, त्याला 14,700 कोटीची 7.5 हॉर्स पॉवरपर्यंतची सूट देणारा पक्ष कोणता हे समजेल. पिंक ॲटोरिक्षा देणारा सरकार कोणतं. या ठिकाणी OBC किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शनच्या आमच्या बहिणीला 100% व्यावसायिक शिक्षणामध्ये सवलत देणारा पक्ष कोणता हे जेव्हा लोकांच्या लक्षात येईल आणि जेव्हा ज्येष्ठ लोकांच्या लक्षात येईल की मुख्यमंत्री तीर्थयात्रेच्या माध्यमातून आता हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, पारसी असेल, जैन असेल, आपापल्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन एका विशिष्ट वयानंतर दर्शन श्रद्धेने घेता येईल. ती योजना काही राज्यांमध्ये आहे, पण या राज्यामध्ये देव देश धर्माला न मानणारे पक्ष कधीच देऊ शकत नाही. तर देहापासून देवाकडे जाताना देश लागतो आणि देशाच्या जनतेसाठी काही आपलं देणं लागतं. या भावनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जी योजना केली ते ठरवतील.
हे कोण्या पक्षाचे नेते ठरवत नसतात. कोण सरकार बनवेल, किती जागा येईल, कोणते मतदार कोणाला मत देईल, हे तर मतदार राजा आहे. तो मतदाराचा परिवार ठरवेल. उद्या कोणी म्हणतं माझ्या 180 जागा काय, परवा एक तर म्हणाला 289 जागा येईल. आता 288 विधानसभा निवडणुका होतात, त्यांनी एक जागा कुठून जन्माला आणली माहीत नाही. सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे की जगभरात ज्या मुद्द्याची चर्चा आहे ते म्हणजे की उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पुत्राचं लग्न थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा उपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली. अनेक मुख्यमंत्र्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. पण संसदेतलं विरोधी पक्ष नेतृत्व जे त्यांच्याकडे आहे ते म्हणजे राहुल गांधी किंवा त्यांचं गांधी कुटुंब या संपूर्ण सोहळ्याला उपस्थित नाही. असं आहे की मी परवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातल्या एका नेत्याचं स्टेटमेंट ऐकलं आणि मला ते योग्यही वाटलं, जरी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्याचं असलं. ते म्हणे की मरण आणि तोरण यामध्ये राजकारण करता कामा नये. मरण आणि तोरणाच्या ठिकाणी आपण व्यक्तिद्वेष राजकारण न करता त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आता हे गेलं पाहिजे हे त्यांनी जे सूत्र सांगितलं त्याचं साधं कारण होतं की लंडनमध्ये अंबानी साहेबांच्या लग्नाच्या एका कोणत्या तरी कार्यक्रमात उद्धव साहेब गेले होते आणि कोणत्यातरी पक्षाच्या कोणीतरी टीका केली. पण त्यांची ही भूमिका बरोबर आहे की लग्नामध्ये तुम्हाला निमंत्रण असेल आणि तुम्हाला जाणं त्या दिवशी कार्यक्रमामुळे अशक्य नसेल तर तुम्ही गेलं पाहिजे. मरणामध्येही तसंच आहे. आणि म्हणून तोरण आणि मरण यामध्ये कधीही पक्षीय जातीय धर्माचं राजकारण येऊ नये ही भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांनी जी मांडली, मला वाटतं की सर्वच पक्षांनी यातून या भूमिकेतून फक्त ती भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आहे म्हणून सोडता कामा नये. चांगल्या गोष्टी एकमेकाच्या निश्चितपणे ग्रहण केल्या पाहिजे. की एखाद्या लग्न प्रसंगामध्ये जर निमंत्रण असेल तर मी बघितलं ममता दिदी आल्या होत्या, अखिलेश यादवजी आले होते, कपिल सिब्बल आले होते, त्या ठिकाणी अनेक आपल्या महाराष्ट्राचे अनेक सर्वपक्षीय नेते तिथं होते. आता देशाचे विरोधी पक्ष नेते का आले नाही हे मी तर सांगू शकत नाही, कारण माझ्याकडे कोणतंही मनकवडेपणाचा मंत्र नाही. ते आले नसतील तर त्यांना विचारलं पाहिजे. कदाचित कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे आले नसेल तर मी समजू शकतो, कारण अनेक नेत्यांपैकी सुशीलकुमार शिंदेजी तिथं होते, सुप्रियाताई होत्या, रोहित पवारजी होते, म्हणजे मोठी यादी आहे. आणि म्हणून माझ्या व्यक्तिगत रीतीने वाटतं की फक्त राजकारणाचं उद्दिष्ट ठेवून निमंत्रण जर नाकारलं असेल तर मग मला वाटतं की आपण कुठंतरी सूत्रामध्ये चुकतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.